नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखनी अनुभव करू शकेल. जागी झालीस का सुनीता? हो. शेजारच्या टेबलावर गार पाण्याचा जग होता. त्या पाण्याने ग्लास भरून त्याने तो सुनीताकडे नेला. तिने ग्लास हातात घेताच गौतमने स्वतःसाठीही जगमधून ग्लासमध्ये गार पाणी घेतलं. सर्व वेळ काढण्यासाठी होतं. मग तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. सुनीता, या खोलीत आल्याचं तुला आठवतं? हो. खुर्चीवर बसल्याचं तुला आठवतं? हो. पुढे? मला झोप लागली होती का? असं का विचारतेस? मला स्वप्न पडल्यासारखं वाटत होतं. पुढे? ती गप्प बसताच गौतमने विचारलं. असं वाटलं की आपण एखाद्या अंधाऱ्या जागेत आहोत. अंधारी खोली नाही, एखादं कपाट, नाही तर एखादी पेटी. किती वेळ, किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष तिथे अडकलो आहोत. कशाची कल्पना नव्हती, पण असं वाटत होतं आता ही कोंडी फुटायचा क्षण आला आहे. हा बंदिवास संपण्याचा क्षण आला आहे. फक्त लक्ष एकाग्र करायला हवं की सगळं जमेल. पण लक्ष एकाग्रच होत नव्हतं, कारण घन घन असा प्रचंड आवाज येत होता. लक्ष सारखं विचलित होत होतं. घंटेसारखा आवाज? गौतमने उत्सुकतेने विचारलं. पण ती टीपॉयवर आहे तसली लहानशी घंटा नाही. मला तर पूर्वी एखादा एक सिनेमा पाहिला होता त्याचीच आठवण झाली. चित्रपटाचा बॅनर म्हणून त्यांनी एका टांगलेल्या जाड पोलादी प्लेटवर एक जण खूप मोठ्या घनाचा घाव घालताना दाखवला होता. जे रँक ऑर्गनायझेशन. गौतमने मनातल्या मनात विचार केला. सुनीता बोलतच होती. नाहीतर आणखी केव्हा तरी टी व्हीवर पाहिलं होतं. कोणत्या तरी प्राचीन बुद्ध मंदिरात खूप जण एक प्रचंड लाकडी ओंडका उचलून धावत धावत पुढे जात पोलादी प्लेटवर दणका मारतात. तसला आवाज. मग? नाही, त्या आवाजापुढे काहीच चाललं नाही. मला त्या आवाजानेच जाग आली. गौतमने खूप मोठा उसासा सोडला. त्याने दिलेली सूचना तिच्या मनात खोलवर कुठेतरी रुजली होती. आणखी 1-2 बैठका घेऊन तीच सूचना रिइन्फोर्स करायला हवी होती. पण त्याची तिला कल्पना येता कामा नये. तिला पटेल असं एखादं स्पष्टीकरण द्यायला हवं. छान, आजची आपली मुलाखत संपली, गौतम म्हणाला. ती या घटनेचा कसा स्वीकार करते ते त्याला पाहायचं होतं. तिच्या मनात काहीतरी उत्सुकता, काहीतरी शंका, काहीतरी कुतूहल असलं तर ती गप्प बसणार नाही. त्याची अपेक्षा खोटी ठरली नाही. पण डॉक्टर, ती म्हणाली, ही अंधार कोठडी आणि हा घंटानाद मला कशाचा अर्थच समजत नाही. सांगायचा प्रयत्न करतो. गौतम म्हणाला. तुझा देवावर कितपत विश्वास आहे? म्हणजे रोज काही स्तोत्र म्हणतेस का? घरातल्या देवाला तू रोज नमस्कार करतेस का? तुझ्या खोलीत देवाचं एखादं चित्र आहे का? सुनीताने उशाळून मान खाली घातली. सुनीता, वर बघ. तुला अपराधी वाटण्याचं काहीही कारण नाही. मी तुला कोणताही दोष देत नाही. मी कोणतीही टीका करीत नाही. मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे का? आम्हाला काय, फक्त परीक्षेच्या वेळी देव आठवतो. पण म्हणजे देवाची प्रार्थना केली तर त्याची आपल्याला काहीतरी मदत होईल अशी तुला मनोमन खात्री वाटते. केवळ अडचणीच्या वेळीच देव आठवणं म्हणजे लबाडीच नाही का? सुनीता, प्रश्न वेगळाच आहे. देव आहे. संकटात सापडलेल्यांनी धावा केला तर तो मदतीला धावून येईल असा तुला विश्वास वाटतो का? हो, सुनीता खालच्या मानेने म्हणाली. हेच महत्त्वाचं आहे. या मनातल्या विश्वासालाच फार महत्त्व आहे बघ. त्या अंधार कोठडीत किंवा कपाटात किंवा पेटीत कोंडलं गेल्यासारखं वाटताच तुला खरोखर काय जाणवलं? अतिशय भीती वाटली. आणि तेव्हाच तुला तो घंटानाद ऐकू आला ना? हो,
मग बघ, लहानपणी आईवडिलांबरोबर केव्हा तरी तू देवळात गेलेली असणार, त्यावेळेचा घंटानाद तुझ्या ध्यानात राहिलेला असणार. त्या वयात तर्कबुद्धी काम करीत नाही. घटना कल्पना यांचा एक परस्पर संबंध मनात जुळवला जातो, तो पक्का होतो. घंटानाद आणि देव तुझ्यासाठी या अविभाज्य कल्पना आहेत. भय वाटलं तेव्हा देवाचा विचार आला, तेव्हाच घंटानादाचाही आभास झाला. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या दुःस्वप्नातून तुला जाग आली, तुला वेळेवर जाग आली. असे अगदी ओठांवर आलेले शब्द गौतमने ऐनवेळी बदलले होते. घंटा, मंदिर, देव ही साखळीही त्याने केवळ त्या क्षणापुरती उभी केली होती. खरं तर हे स्पष्टीकरण थातुरमातुर होते, समर्थक नव्हतं. पण या क्षणी तिला खऱ्या प्रकाराची शंकासुद्धा यायला नको होती. त्यावर जास्त डोकं चालवत बसू नकोस, गौतम हसत म्हणाला. भल्याभल्यांना देवकल्पनेचा उलगडा झालेला नाही. आपल्यासारख्यांचं तर ते काम नाहीच नाही. चल, बाहेर आईबाबा तुझी वाट पाहत असतील. पण तुम्ही तपासणी करणार होतात ना, ती नवलाने म्हणाली. तिला पुन्हा बोलवण्याची संधी आपोआपच चालून आली होती. तुझ्या बाबांना सांगणार आहे उद्या याच वेळी तुला घेऊन यायला. सदावर्ती पतीपत्नी खरोखरच त्यांची वाट पाहत होते. गौतम समोरच्याच खुर्चीवर बसला. सदावर्ते जरा पुढे वाकत म्हणाले, काय बिघड आहे सुनीतामध्ये डॉक्टर? या क्षणी मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. पण काळजी करण्यासारखं काही आहे का? काळजी करण्यासारखं आहे असं मी म्हणणार नाही, पण आपल्याला जराशी काळजी घ्यायला हवी. आधी एक सांगा, शहरात तुमचे कोणी जवळचे नातेवाईक आहेत का की ज्यांच्याकडे सुनीता काही दिवस राहू शकेल? मला तुमच्या शब्दांचा रोख समजला नाही. मला असं म्हणायचं आहे की सुनीताने काही दिवस तरी त्या घरात राहू नये. मी उद्या तुम्हाला संध्याकाळचं बोलवणारच आहे, त्यावेळी मी आणखी खुलासेवार सांगेन. आता सुनीताचं काय, कुठे जमणार आहे का तिला राहायला? अहो ताई आहे की, तिचं घर काही परका आहे का? हो डॉक्टर, सुनीताची मावशी आहे शहरात, ती मावशीकडे अगदी मजेत राहू शकेल. मी पण राहणार आहे तिच्याबरोबर, आई म्हणाली. ठीक आहे, आणि एक करा, तिचे कपडे, सामान, इतर वस्तू तुम्हीच तिच्या मावशीकडे नेऊन पोहोचवा. त्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा सुनीताला घरी नेऊ नका. काही दिवस तिने तिथे न जाणंच बरं होईल. गौतम जास्त काही बोलायला तयार नव्हता. शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सुनीताला घेऊन येण्याचं बाबांनी कबूल केलं आणि मग ते तिघे बाहेर पडले. ती तिघं गेल्यावर मग गौतमला विचाराला जराशी सवड पडली. मगाशी सुनीता मोहनावस्थेत गेल्यानंतर खरोखर काय झालं होतं? त्यानंतर त्याने प्रत्येक पाऊल केवढं आडाख्याने ॲडहॉक अशा पद्धतीने टाकलं होतं. नशीब की त्याने तिला घंटेच्या आवाजाची सूचना आधीच दिली होती. पण ती जर मोहनावस्थेतून बाहेर आली नसती तर? त्याच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता तिचा चेहरा बदलायला लागला होता. हा बदल सायकोसोमॅटिक मानायचा का? केवळ मनातल्या अतिरेकी प्रक्षुब्ध विचारांचा शरीरावर झालेला परिणाम समजायचा का? वास्तविक पाहता स्वतःच्या प्रेरणेने तिची काही हालचालच व्हायला नको होती. हिप्नॉसिसचे शास्त्र अजूनही ज्ञात आणि अज्ञात यांच्या सीमारेषेवर होतं. काय होतं ते समजत नव्हतं, पण का आणि कसं याचा उलगडा होत नव्हता. एखाद्या रानटी माणसाच्या हातात काडेपेटी आली तर त्याला एवढं समजेल की काडी अशी ओढली की ती पेट घेते, पण त्यातलं का आणि कसं त्याला थोडंच समजणार आहे. सुनीताला पडणाऱ्या स्वप्नांचाही विचार करायला हवा. सर्व स्वप्नातून ती तिच्या घराच्या परिसरातच वावरत होती. एकदा बाहेरच्या बागेत, एकदा वरच्या खोल्यात, एकदा तळघरात. हा परिसर परिचयाचा होता म्हणूनही तसं असेल, पण प्रत्येक वेळी तिला घर जीर्ण, जुनाट, दुर्लक्षित, ओसाड अशा अवस्थेत दिसलं होतं. हा काय केवळ तिचा कल्पनाविलास होता का तिचा मेंदू तिला काहीतरी धोक्याचा इशारा देण्याची खटपट करीत होता? हे शक्य होतं की सदावर्त्यांनी ते घर विकत घेण्याआधी त्याची अशी दयनीय अवस्था असेलही. कदाचित घरातल्यांशी बोलताना त्यांनी घराचं ओंगळवाणं रूप वर्णन करून सांगितलं असेलही, म्हणून सुनीताला घर त्या स्वरूपात दिसत होतं. पण मग त्याला भयाची ही काळी किनार का? आसपास तिच्या कोणाशी ओळखी झाल्या असतील आणि त्यांच्यापैकी कोणी त्या घरासंबंधातला एखादा प्रवाद तिच्या कानावर घातला असेल तर स्वप्नात ती भीती उमटणं शक्य होतं. गोष्ट काही अगदीच अशक्य कोटीतली नव्हती. सुनीतालाच त्या बाबतीत विचारायला हवं. खरोखर तिच्या स्वप्नांचं जर एवढं साधं स्पष्टीकरण असतं तर मग त्याने सदावर्त्यांना सुनीताला त्या घराजवळही न जाऊ देण्याचा सल्ला का दिला होता? त्याला स्वतःशी मान्य करावं लागलं की या 1-2 स्पष्टीकरणांनी त्याचं स्वतःचं समाधान झालं नव्हतं. त्याला अशी शंका येत होती की आपल्याला सर्व घटक समजलेले नाहीत किंवा आपण एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहोत.
आपल्या विचारांचा परीघ वाढवायला हवा. आणखीही काही कारणांचा विचार करायला हवा. मन पोथीबद्ध होऊ देता उपयोगी नाही. मन नव्या कल्पनांना उघडं ठेवायला हवं. आपल्या या विचार मंथनामागचं कारण त्याला माहीत होतं. मोहनावस्थेत असताना सुनीतात झालेला बदल त्याला आवडला नव्हता. अशी एक भावना होत होती की अगदी योगायोगानेच केवळ एक मोठी आपत्ती टळली. एखाद्या झाडाच्या मुळ्या जशा खूप लांबपर्यंत पसरलेल्या असतात, तशीच या प्रकरणाची मुळंही लांबवर एका अज्ञात प्रदेशात पसरत गेली असावीत अशी त्याला शंका येत होती आणि भीतीही वाटत होती. काही किंबहुना सर्वच वैद्यकीय तज्ज्ञांच्या हिशेबात त्या प्रदेशाला स्थान नव्हतं, प्रवेशही नव्हता. तो सर्वस्वी निषिद्ध होता. अनुलेखाने मारण्याचाच हा एक प्रकार होता. पण आता शास्त्रीय अशास्त्रीय या वादापेक्षा खरं महत्त्व होतं सुनीताच्या सुरक्षेला. तिच्यावर काहीही संकट येता कामा नये. बाहेर पडल्या सुनीताची आई म्हणाली, हे पहा सुनीताबरोबर मी सुद्धा 2 दिवस ताईकडे राहायला जाते. सुनीलही येईल आमच्याबरोबर. जेवायला सकाळ संध्याकाळ तुम्ही तिकडे येत चला. पण असं एकाएकी तिच्याकडे जाणार म्हणतेस? हे पहा, ताईला खरी गोष्ट काय आहे तीच सांगणार आहे. विनाकारण लपवा छपवी कशासाठी? आणि अशावेळी तिच्याकडून मदतीची अपेक्षा करायची नाही तर मग केव्हा? तुम्ही त्याची काही काळजी करू नका, मी पाहून घेईन ते. आम्हाला आता ताईच्या घरी सोडा. मग मी यादी देते त्याप्रमाणे घरनं सामान आणून द्या आणि सुनीललाही तिकडे पोहोचतं करा. संध्याकाळचे जेवूनच परत जा. तू अगदी सगळं ठरवूनच टाकलेलं दिसतंय. पण अर्थात त्यांनाही सुनीताची काळजी होतीच. शिवाय पत्नीची बहीण कायम त्यांच्याकडे जाऊन येत असे. ती एकटीच होती. 2 मुलं परदेशी होती. मोठा ब्लॉक होता, तेव्हा कोणालाच काही अडचण होणार नव्हती. ठीक आहे चला. सुनीता सुनील अगदी खुशीत होते. हा बदल म्हणजे त्यांना एक पर्वणीच. रात्री जेवण वगैरे झाल्यावर 10च्या सुमारास सदावर ते परत बंगल्यावर आले. डॉक्टर आणि पत्नी यांच्यासमोर ते काही बोलले नव्हते. पण ही त्रिस्थळी यात्रा त्यांना मुळीच पसंत नव्हती. केवळ घरापासून दूर राहण्याने सुनीताचा प्रश्न कसा सुटणार होता त्यांना काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या संध्याकाळी डॉक्टरांची भेट होणारच होती. तेव्हा ते डॉक्टरांना स्पष्टच सांगणार होते, सुनीतावर तुम्हाला काही उपचार करायचे असतील तर करा, नाहीतर आम्ही दुसऱ्या कोणाचा तरी सल्ला घेऊ. मोठ्या दाराचं कुलूप उघडून ते बाहेरच्या खोलीत आले. अशी ही पहिलीच वेळ होती की ते घरी आले होते आणि घरात कोणीही नव्हता. दिवाही लागलेला नव्हता. वरच्या खोल्यांची दारे खिडक्या नीट लावल्या आहेत का हे पाहण्यासाठी ते वर गेले. सुनील आणि सुनीता यांच्या खोल्या म्हणजे अस्ताव्यस्तपणाचा कळस होता. कॉटवर कपडे पडलेले, टेबलावर पुस्तकांचे ढीग रचलेले, टेबलाच्या पायापाशी अर्धवट उघडं पडलेलं दप्तर. आता आवरावर करण्याइतकी त्यांच्यात ताकद नव्हती. बाल्कनीची दारं, खिडक्यांची दारं तपासून आपल्या मागे एक एक दिवा मालवीत ते खाली आले. दिवसाच्या अखेरीस सर्वत्र निजानीज झाल्यावर मग दिवसाचे पेपर शांतपणे वाचण्याचा त्यांचा शिरस्ता होता. पेपर वाचून झाले की त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून त्या रद्दीच्या कोनाड्यात ठेवण्याचाही त्यांचा शिरस्ता होता. आपला शिस्तशीरपणा, नीटनेटकेपणा ते इतरांवर लादत नसत. त्यांच्याच उदाहरणावरून कोणी काही शिकलं तर ठीकच, नाहीतर ज्याचं त्याच्यापाशी. सुनीताची पहाटेसच स्वयंपाकघरात येण्यापासून सगळी धावपळ चालली होती. त्यांनी पेपरच्या हेडलाईन तेवढ्या पाहिल्या होत्या. आता शांतपणे वाचायला त्यांना सवड होती. दोन्ही पेपर आणि त्यांच्या पुरवण्या वाचून झाल्या तेव्हा 11 वाजून गेले होते. पेपरांच्या व्यवस्थित घड्या घालून त्यांची चळत त्यांनी रद्दीच्या कोनाड्यात ठेवली आणि झोपायला जाण्यासाठी ते वळाले. कसला तरी आवाज कानावर आला. स्वयंपाकघरातून आल्यासारखा वाटला. एखादं मांजर वगैरे शिरलं असेल त्यांना वाटलं. स्वयंपाकघरात येऊन त्यांनी दिवा लावला. मांजराची तर काही खूण नव्हती, पण आवाज येतच होता. आवाजाचा अर्थबोधच होत नव्हता, पण आवाज कुठून येत होता ते समजलं. आवाज तळघरातून येत होता. त्यांनी तळघराच्या दाराकडे पाहिलं. दाराला बाहेरून कडी लावलेली नव्हती. मग त्यांच्या गैरहजेरीत एखादा भामटा चोर आत जाऊन लपून बसला होता की काय? पण या असल्या आवाजाने तो आपलं अस्तित्व उघड कशाला करेल? चोरच असला तर तो जास्तीत जास्त गप्प राहणार. मनाच्या गोंधळाचा त्यांनाच जरासा राग आला. भराभरा पुढे जाऊन त्यांनी तळघराची दोन्ही पालं उघडून फरशीवर दोन्ही बाजूंना कलंडून ठेवली. आता शंकाच नव्हती. आवाज तळघरातूनच येत होता. अजूनही त्याची व्याख्या होत नव्हती. 1-2 पायऱ्या उतरून पुढे वाकून त्यांनी भिंतीतलं बटन दाबलं. तळघरात लख्ख प्रकाश झाला. तळघरात त्यांना सुनीता दिसली.
पण ती तळघरात कशी आणि हे काय करत होती? ती स्वतःभोवती गिरक्या घेत होती. मध्येच तळघराच्या भिंतीवर आपटत होती, भिंतीवर हात आपटत होती, पुन्हा गिरक्या घेत घेत चकरा मारत होती. सुनीता, त्यांनी मोठ्याने हाक मारली. ती होती तिथेच थांबली. ती पाठमोरी होती आणि मग ती त्यांच्या आवाजाच्या दिशेने सावकाश वळली. तिचा चेहरा प्रकाशात आला. बाबांच्या काळजाला हिसकाच बसला. छे, ही कसली सुनीता? कसला घाणेरडा काळपट चेहरा, कसले लाल पांढरे सताळ उघडलेले डोळे, कसला वासलेला मोठ्या मोठ्या दातांचा जबडा, कसली वळवळती काळी जीभ. हे भलतंच काहीतरी होतं त्यांच्या घरात. त्यांनी दिवा तसाच बंद केला. तळघराची दारं घाईघाईने बंद केली. मोठी कडी सरकावली आणि ते तिथेच बसून राहिले. हातापायातली शक्तीच गेल्यासारखी झाली होती. मेंदूतले सर्व विचार मार्गच गोठून गेल्यासारखे झाले होते. हे सर्व काहीतरी अचानक समोर आलं होतं की त्यांची मतीच कुंठित होऊन गेली होती. ही रात्रीची वेळ, ते घरात एकटे. समजा त्याने आतून तळघराच्या दाराला धडक मारली तर? त्याने घाईघाईने स्वयंपाकघरभर नजर फिरवली. त्यांची नजर मोठ्या डायनिंग टेबलवर गेली. घाईघाईने ते पुढे झाले. त्यांनी डायनिंग टेबल एका अंगाला ओढलं, एका कडेवर कलंडवलं आणि मग वरचे दोन्ही पाय हातात धरून ते उलटं केलं. तसंच ओढत ओढत तळघराच्या दारावर आणून ठेवलं. अपरिमित श्रमांनी ते घामाघूम झाले होते. श्वास धापांनी येत होता. शर्टाच्या बाहीने चेहरा पुसता पुसता ते तळघराचा वेध घेत होते. पण आवाज थांबलेला दिसला. निदान या क्षणापुरता तरी थांबलेला दिसला. तळघराकडे पाहत पाहत ते मागे मागे सरत दारापाशी आले. भिंतीवरचं बटन दाबून त्याने दिवा मालवला. बाहेर पडल्यावर आपल्या मागे स्वयंपाकघराचं दार बंद करून घेतलं. बोल्ट सरकवला तेव्हाच त्यांच्या जीवात जरा जीव आला. सुनीताला या घरापासून दूरच राहू द्या, डॉक्टर गौतमने सांगितलं होतं. त्यांना दुसऱ्या दिवशी जाब विचारण्याचा सदावर्त्यांचा विचार कोठेच्या कोठे गडप झाला होता. प्रकार काय होता याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. पण काहीतरी भयंकर चाललं आहे हे तर नक्कीच. खालच्या तळघरातला तो भयानक देखावा पाहिल्यानंतर त्यांची स्वतःची तरी हिंमत होणार होती का या घरात राहायची? पायाखालच्या तळघरात असला हिडीस आकार धिंगाणा घालत असताना त्यांना वर क्षणभरासाठी तरी चैन पडणार होती का? एकाएकी त्यांच्यासमोर केवढा मोठा प्रश्न उभा राहिला होता आणि घरातले करते तेच, त्यांनाच तो सोडवायला हवा होता. ती जबाबदारी ते दुसऱ्या कोणावर कशी ढकलणार? सदावर्त्यांच्या आठवणीतली ती सर्वात वाईट रात्र होती. आधी कितीतरी वेळ झोपच येत नव्हती. मग केवळ थकव्याने जरा डोळा लागला की लगेच दचकून जाग येत होती. घरात, विशेषतः स्वयंपाकघरात काही आवाज येतो का याचा कान वेध घेत होते. मग काही वेळाने परत डुलकी, परत दचकून जाग. पण त्यात अनैसर्गिक असं काय होतं? घरातल्या एखाद्या खोलीत वाघ, सिंह यांच्यासारखा किंवा त्यांच्याहूनही जास्त हिंस्त्र असा प्राणी कोंडला गेला आहे, ही केवळ कल्पनाच शरीराचा थरकाप करायला पुरेशी होती. जीवाला क्षणभर तरी चैन पडेल का? पण रात्रभर कानावर काहीही चाहूल झाली नाही. पहाटे 3च्या सुमारासच त्यांना खरी गाढ झोप लागली. ती अगदी 7:30 वाजता जाग येईपर्यंत. यावेळी खरं तर घरात मुलांच्या आंघोळी, शाळांच्या दप्तरांची तयारी, पत्नीचं स्वयंपाकघरात न्याहारीसाठी काहीतरी बनवणं अशी धावपळ चाललेली असायची. पण सर्व घर शांत होतं. अर्थात त्यामागचं कारण लागोलाग मनात आलंच आणि त्यामागोमाग आदल्या रात्रीचा तो अनुभव. सदावर्ते एकदम कॉटवर उठून बसले. झोपेत विसरून गेलेला यक्ष प्रश्न परत समोर उभा राहिला होता. आता काय करायचं? अघोरी